हिमालयाच्या उंच पर्वतावर कैलास नगरी उजळून निघाली आहे. देव, गंधर्व, सिद्ध, योगी सर्व जमत आहेत. नंदी आनंदाने उड्या मारत आहे. गणेश आणि कार्तिकेय फुलांनी सजावट करत आहेत. पार्वती हस्त म्हणते, आजची रात्र विशेष आहे. आज भक्तांची परीक्षा होईल. शिव शांत ध्यानात आहेत. जंगलात एक गरीब भिल्ल शिकारी राहतो. घरात अन्न नाही. पत्नी आणि मुलं उपाशी. पत्नी म्हणते, आज काहीतरी शिकार आणा. त्या झाडाखाली एक शिवलिंग आहे. शिकारी उपाशी आहे. पाणीही नाही, अन्नही नाही. तो विचार करतो, माझ्या मुलांना खायला मिळावं. अचानक एक हरिणी येते. तो बाण लावतो. हरिणी विनवते, माझी पिल्लं वाट पाहतायत. मला जाऊ दे, मी परत येईन. शिकारीच्या मनात दया जागते. तो तिला सोडतो, पण शिकायाला माहीत नाही. रात्रभर जागा राहण्यासाठी तो पानं तोडून खाली टाकतो. ती पानं थेट शिवलिंगावर पडतात. शिव कैलासावर स्मित करतात. पार्वती म्हणते, तो नकळत पूजा करतो आहे. शिकारी धनुष्य घेऊन जंगलात जातो. रात्र होते. शिकार मिळत नाही. तो एका झाडावर चढून बसतो. ते झाड म्हणजे बिल्व वृक्ष, बेल. शिकारी उपाशी आहे. पाणीही नाही, अन्नही नाही. तो विचार करतो, माझ्या मुलांना खायला मिळावं. अचानक एक हरिणी येते. तो बाण लावतो. हरिणी विनवते, माझी पिल्लं वाट पाहतायत. मला जाऊ दे, मी परत येईन. शिकारीच्या मनात दया जागते. तो तिला सोडतो. रात्र 4 प्रहरात जाते. प्रत्येक वेळी शिकारी जागा. बिलवपत्र पडतात. उपवास चालू. करुणा वाढते. 4 वेळा वेगवेगळी हरणं येतात. आणि तो सर्वांना सोडतो. शिव प्रसन्न होतात. पहाट होते. शिकारी खाली उतरतो. तो पाहतो. समोर तेजस्वी प्रकाश. त्यातून शिव प्रकट होतात. शिकारी घाबरतो, मी पापी आहे. शिव म्हणतात, तू सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. शिव सांगतात, तू उपवास केला. बिलवपत्र अर्पण केले. रात्रजागरण केले. प्राण्यांवर दया केली. हीच महाशिवरात्रीची खरी पूजा आहे. शिकारी नमतो. शिव त्याला मोक्ष देतात. त्याचे कुटुंब सुखी होते. गावात उत्सव. लोक शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करतात. ढोल, ताशे, भजन. कैलासावर पार्वती म्हणते, भक्ती मनात असते. शिव स्मित करतात. खरी पूजा मनाची. दया ही सर्वात मोठी भक्ती. महाशिवरात्री जागरण, उपवास, शिवस्मरण. तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.